आता मान्सूनबाबत एक सकारात्मक बातमी आहे। हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता आहे। तसं झालं तर पावसाची तूट भरून निघेल असा अंदाज आहे। जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी मान्सूनसाठी दिलासादायक अंदाज व्यक्त केलाय। प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याचं जाहीर झाल्यावर यंदाच्या मान्सून हंगामाविषयी सर्व स्तरातून चिंता व्यक्त होते। मात्र एल निनोची तीव्रता वाढत असताना जुलैमध्ये हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोलची सकारात्मक स्थिती विकसित होण्याचा अंदाज या संस्थांनी जाहीर केलाय। आयएमडीने मात्र इंडियन ओशन डायपोल तटस्थ राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता। या संपूर्ण मान्सून हंगामामध्ये आयओडीची स्थिती ही न्यूट्रल म्हणजे तटस्थ राहण्याची शक्यता आहे आणि तशी स्थिती निर्माण झाली तर संपूर्ण मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आता नुकतंच जपानी आणि अमेरिकी मॉडेल्सनी असं वर्तवलंय की जुलैमध्ये हिंदी महासागरामध्ये पॉझिटिव्ह आयओडीची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे आणि तसाच जर प्रत्यक्षात तशा गोष्टी घडल्या तर मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये या पॉझिटिव्ह आयओडीमुळे पर्जन्यमानात काहीशी वाढ होऊ शकते। त्यामुळे एल निनोमुळे होणारा जो पावसावर परिणाम होता तो काही प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह आयओडीमुळे भरून निघू शकतो। हा दिलासादायक अंदाज आहे। मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती येणार की नाही हे समजण्यासाठी आपल्याला आणखीन 15 ते 20 दिवसांची वाट पाहावी लागू शकते।